हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सकाळची बघा छान सुरुवात झालेली आहे. आज दीपामावस्येनिमित्त मग म्हटलं चला बाहेरचं स्वच्छ असं पुसून घेतलं आणि हळदीचं लेपन करून घेतलं. छान अशी रांगोळी पण काढून घेतली आणि उंबऱ्याची पूजा करायचीच होती, तोपर्यंत एक एक फूल ठेवून दिलं आणि मग इथं गॅसची पूजा करून घेतली छान अशी. आणि देवपूजा पण करूनच घेतली बरं का. नंतर तुम्हाला मी देवपूजेचा व्हिडिओ दाखवतेच. आणि बघा इथं आता राजमा रात्री भिजत टाकलेला होता. राजमा चावल बनवायचं होतं आणि खीर बनवायची होती, आणि चपाती वगैरे असा आजचा बेत होता स्वयंपाकाचा पण. आणि इथं मग कुकर लावून घ्यायचं ठरवलं पहिले. तर बघा छान असं मी इथं कुकर लावून घेतला. आता कुकरचा दुसरा डब्बा जरा बिझी होता, त्यामुळं मग त्या पातेल्यातच छोटुल्या इथे मी राजमा आपला वाफवण्यासाठी ठेवून दिलेला आहे. छान असं 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. छान असा राजमा आपला वाफवून घ्यायचा. कुकर चालू होतं तिकडं, तोपर्यंत इथं पीठ मळून ठेवलं. आणि बघा इथं आता अहोंसाठी चहा बनवत होते, म्हणजे मी पण थोडासा घेणार होते. मग तिकडं शिट्टी होत होते आपल्या एकामागून एक. आणि इथे बघा मी आता चहा बनवून घेतला. आणि चहाच्या नंतर मग आता म्हटलं दिवे घासायचे आहेत, ते काढून घेऊया अगोदर. सगळी खालची आडगळीतली जी दिवे असतात ते काढून घ्यायचे. आदल्या दिवशी बरेच जण दिव्याची घासाघूस असं करत असतात, पण मी तसं काही करत नाही. ज्या दिवशी जो मान आहे त्या दिवशी करायचं असं माझं म्हणणं असतं बरं का. बाकीच्यांचं काय आपलं म्हणजे मी तर असं करत असते. मग इथे बघा काहीशा वाती संपल्या होत्या आणि काही वस्त्रमाळ वगैरे माझ्या संपलेल्या होत्या, म्हणजे थोड्याशा वाती करून घेतल्या. माझ्या एरवी तर वाती सगळ्या फुलवाती दोरवाती आपल्या तयार असतात, पण आत्ता जरा थोडासा लेट झाला होता मला बनवायला. श्रावण सुरू होताच माझी ही सगळी तयारी झालेली असते, पण ह्यावेळेस बनवणं काही झालंच नाही बरं का. मग आता मोठी अशी वस्त्रमाळ बनवून घेतली, हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आता दुर्वा गडा हे सर्व तर आपल्याला इथं पुण्यासारख्या ठिकाणी विकतच आणायला लागतं. फुलं हे सर्व साहित्य आणून घेतलं. मध्येच मुलीला बरं नव्हतं, तिला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरकडून आल्याच्या नंतर मग हे येताना साहित्य पूजेचं घेऊन आले बरं का. मग आता म्हटलं देवाला नैवेद्य दाखवला नाही, तो झटपट आपण नैवेद्य दाखवून घेऊयात काहीतरी. झटपट होणारी म्हणजे रव्याची खीर. रवा भाजून ठेवलेलाच असतो ना. मग पटकन इथं दूध उकळायला ठेवलं आणि 2 चमचे रवा काढून घेतला. इथं ओबडधोबड असे ड्रायफ्रूट्स वाटून घेतले आणि विलायची पावडर रेडीच होती माझी. दूध उकळायच्या नंतर 2 चमचे त्याच्यामध्ये रवा टाकला, छान असं परतून घेतलं, म्हणजे हलवून घेतलं असं आणि छान रवा शिजून दिला. मग ड्रायफ्रूट्स टाकले आणि विलायची पावडर टाकली, छान थोडंसं याला शिजू दिलं. आणि त्यानंतर बघा इथं आपल्याला चवीनुसार साखर टाकायची आहे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे तेवढी अशी साखर टाका. मी इथं 4 चमचे साखर टाकली आहे. मोठ्या चमच्याने 4 चमचे साखर टाकली. छान असं ढवळून घेतलं आणि छान शिजू दिलं. त्यानंतर मग आता आपली खीर शिजली होती, तयार झालेली होती. खूप छान आणि टेस्टी आणि पटकन होणारी खीर आहे बरं का ही. तुम्ही पण असं एमर्जन्सीमध्ये नक्की बनवून बघा. मग ह्यामध्ये तूप टाकायचं आपण जेव्हा खायला घेईल तेव्हा, कारण घट्ट झाली की घट्ट होते ना रव्याची खीर असल्यामुळे. मग आपण नंतर पाहिजे असेल तर थोडंसं दूध टाकू शकतो गरम. मग इथं वाटीत मी खीर काढून घेतली, त्यावरती तूप टाकलं आहे. आणि आता ही देवघरात मी आपल्या देवाला नैवेद्यासाठी खीर ठेवणार आहे. नंतर आपलं दिव्यासाठी पण मी खीर काढून ठेवलेली आहे साईडला. राजमाची भाजी वगैरे ते आपण सर्व बनवणार आहोत. ते सर्व स्टार्ट मी नंतर पण देवाला दाखवणार आहे. मग आता बघा अशी छान माझी देवपूजा झालेली आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं, कारण बघा सकाळीच मी लागणारे जे दिवे होते देवासाठी, हे पंचपाळ हे सगळं म्हणजे जे लागणाऱ्या गोष्टी होत्या ना सगळ्या सकाळीच घासून घेतल्या होत्या. अशी छान दिव्याची रांगोळी पण काढून घेतली छोटुली एक दिव्याची, आणि बाहेर तुळशीची पण पूजा करून घेतली. मग एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं सकाळी. त्यानंतर मग इथे आता बघा राजमाची भाजी करायचं ठरवलं होतं. तर राजमा आपला शिजलेला होता, भात पण झालेला होता, वाफवून झालेलं. हे पाणी मी टाकून देणार नव्हते, असंच राजमाची भाजीसाठी वापरणार होते. मग इथं बारीक कांदा कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला. आणि त्यानंतर आपले जे खडे मसाले आहेत 2 लवंगा, 2 मिरे आणि दालचिनीचे तुकडे 2-3 घेऊन घेतले आणि 1 तेजपत्ता थोडासा कट करून घेतला आहे. आणि बाकीचे बेसिक मसाले म्हणजे काय आपलं जे धना पावडर आहे आणि घरकुल मसाला तो एक घेतलेला आहे. आणि आपल्याला इथं काळा मसाला वापरायचा आहे, आपल्या जो घरातला असतो तो. काळा मसाला आणि मीठ, कोथिंबीर एवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. पहिलं तर तेल गरम करायला ठेवलं आणि बघा त्यामध्ये इथे टाकून दिलेला आहे कांदा थोडासा परतल्याच्या नंतर मग इथे मी वापरले आहेत ते खडे मसाले. आणि त्यानंतर इथे मी टाकलेलं आहे ते म्हणजे टोमॅटो.
टोमॅटोची प्युरी पण बनवून घेऊ शकता तुम्ही. मला घाई होती जरा म्हणून मी असंच टोमॅटो टाकला आणि जे आपल्या धना पावडर, हे जे काळा मसाला, लाल तिखट थोडंसं आणि घरकुलचा मसाला, मीठ, हे सर्व जिन्नस ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि तेलातच छान असं परतून घेतले बरं का. मग त्यानंतर इथं आपला जो राजमा आहे तो वाफवून घेतलेला तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. कोथिंबीर वगैरे थोडीशी टाकायची आहे, वरतून टाकण्यासाठी पण थोडीशी कोथिंबीर मी शिल्लक ठेवलेली आहे. आता राजमा याच्यामध्ये टाकला आहे आणि छान असं शिजू द्यायचं. आणि प्युरी करून टाकल्यानंतर कसं जास्त एकजीव होतं, पण हे पण भाजी ना चवीला अप्रतिम अशी झाली होती. खूप टेस्टी लागत होती बरं का. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. राजमा चावल म्हणून खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. आम्ही तर अशी खाल्ली बरं का, छान झाली होती. नंतर बघा इकडे भाजीला थोडा वेळ शिजू दिला. थोडीशी दिसायला काळपट दिसते भाजी, तेच पाणी वापरल्यामुळं का चवीला अप्रतिम लागते. कारण जे पाणी त्याच्यामध्ये शिजलेलं आहे ना राजमा, ते पाणी टाकून देणं मला काही योग्य वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये सगळा अंश उतरलेला असतो. म्हणून मी ते पाणी टाकून देत नाही. दिसायला जरी अशी काळपट दिसत असेल तरी खायला चविष्ट लागते. त्यानंतर बघा इकडे राजमा आपला शिजला होता, वरून कोथिंबीर टाकून दिली, साईडला ठेवून दिलं. आणि मग इथं गरम गरम चपात्या करायला घेतल्या बरं का. तुम्ही पाहू शकता एकामागून एक अशा चपात्या करून घेतल्या. आणि बघा आपला राजमा असं झालेला आहे बरं का. खूप छान झाला होता, म्हणजे टेस्टी झाला होता. मग मी तर पहिले तर देवासाठी ताट काढून ठेवलं. मग आहोंना जेवायला वाढलं. खीर, राजमाची भाजी, भात वगैरे आणि चपाती हे सर्व जेवायला वाढलं. आणि देवासाठी पण ताट काढून ठेवलं. मग म्हटलं आता ओटा असाच आहे तोपर्यंत इथं आपण दिवे बनवून घेऊयात. अगोदर कणकीची जे ओवाळण्यासाठी देवासाठी जे आपल्याला दिवे बनवायचे आहेत ते दिवे बनवून घेऊ. असे करून मी 7 दिवे बनवून घेतले. आता म्हटलं थोडीशी वेगळी डिझाईन करूयात. बघा ह्या काटा चमच्याच्या साह्याने ना अशी साईडने आपले साधे दिवे बनवतो ना, तसेच मी दिवे बनवले आणि साईडला ठेवून दिले. तुम्ही पाहू शकता हे असे दिवे झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता वाती घालून. मी साईडला ठेवले आणि तोपर्यंत म्हटलं आता इथे आरत्या समया ह्या सर्व घासून घ्यायच्या आहेत. तर एवढी सगळ्या बघा आरत्या समया हे घासणं चालू होतं. मुलीनेही थोडीशी मदत केली आणि मग छान घासून झाल्याच्या नंतर छान असं इथं पुसून घेतलं बरं का. पुसून घेतल्याच्यानंतर हे कोरडे झाल्याशिवाय दिवे आपण असं काही मग ते वाती वगैरे घालायचं मला ते हे वाटत नव्हतं, म्हणजे डाग पडतात म्हणून. मग ते साईडला सुकत होते तोपर्यंत मग इथं तयारी करून घेतली पूजेची. तर बघा इथं पहिले तर स्वस्तिक काढून घेतले, मग एक पाट ठेवला आणि त्यावरती ही आपण कपडा नवीन लाल काही तुम्ही कसंही टाकू शकता बरं का. मी इथं लाल शॉल ही फरची टाकलेली आहे असे. आणि मग तांदूळ ठेवले थोडेसे आणि त्यावरती आपल्याला हे असे दिवे एकामागून एक ठेवून घ्यायचे आहेत. बघा इथं मी फुलवाती तुपाच्या वाती तयार केलेल्या आहेत, ज्या की छोट्या वाटीमध्ये दिसत आहेत तुम्हाला. त्या वाती बनवलेल्या, साध्या वाती समयीसाठी, दुर्वा, घडा, फुलं आणि वस्त्रमाळ वगैरे सर्व इथे मी बनवून घेतलेलं आहे. फुलं सगळीच तयारी मी केलेली आहे. लाह्या, तुमच्याकडे लाह्या असतात की नाही, फुटाणे आणि लाह्याच्या असं नैवेद्य आपल्या आज दीपामावशीच्या दिवशी दाखवला जातो, पण फुटाणे मी काही आणले नव्हते. मग इथं छान अशी फुलाची रांगोळी काढून घेतली पाटावरती, साईडला थोडी साईडला पण काढून घेतली आणि खाली पण लक्ष्मीची पावलाची रांगोळी म्हणा, दिव्याची, ही सर्व काढून घेतली. आणि सर्व दिवे आपले असे ठेवून दिलेले आहेत. आणि जास्त छोटे दिवे काही होते, मोठे होते, म्हणून मी काय केले, छोटे असे मोठे दिवे खाली ठेवले आणि त्यामध्येच आपले छोटे दिवे असे ठेवलेले आहेत. त्यामध्ये फुलवाती घातल्या तुपाच्या आणि ज्या समया आहेत ना त्यामध्ये तेलाच्या घातल्यावर का वाती. आणि मग असं छान असं फुलांनी वगैरे छान आपली दिवे जे आहेत त्यांना मी सजवून घेतलं. म्हणजे फुलं ठेवली, अगोदर हळदी कुंकू लावलं आणि दुर्वा घडा ठेवला आणि फुलं ठेवली. छान असं आपले हे बघा दीप प्रज्वलन आता माझं सुरू आहे. छान असं धूप दीप लावून घेतलं. एवढं छान वाटत होतं आणि मन एकदम असं प्रसन्न झालं बरं का हे पूजा माझी पाहून. आणि ह्या दिवे एकदम असं घर ना हे प्रकाशाने, ह्या दिव्याच्या प्रकाशाने असं घर उजळून निघालं होतं. मला खूप छान आणि समाधान वाटत होतं. खूप वेळ झाला होता मला पूजेला, कारण आपण करत असताना ना वेळेचं भान राहत नाही ना, अगदी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि म्हणतात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरेल, असं तर अशाच प्रकारे काहीतरी वाटत होतं. जे उशीर झाला आहे, भूक लागली असं काही वाटत नव्हतं. आपण ज्या मनापासून गोष्टी करतो ना तेव्हा भूकसुद्धा हरपून जाते. हे काही खोटं नाही बरं का, कारण मी सगळं हे प्रत्यक्षात अनुभवत होते. बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपले कणकीचे दिवे पण लावून घेतले, दीप प्रज्वलन झालं माझं आणि सुंदर अशी देवाची पूजा करून घेतली, ओवाळून घेतलं आणि नैवेद्य पण साईडला ठेवलेलाच आहे. मग म्हटलं चला बाहेरही आता आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे.
बाहेर एक दिवा लावून घेतला आणि ओवाळून घेतलं छान असं अगरबत्ती वगैरे, आणि छान बाहेरची पण उंबऱ्याची माझी पूजा झाली बरं का, तुळशीची ही पूजा झाली होती. आणि मग आता म्हटलं चला आपल्या लाडके लेकीला औक्षण करून घेऊयात, कणकेच्या दिव्याने औक्षण करायचं असं म्हणतात ना. मग चला म्हटलं आपण आता लेकीचं पण औक्षण करून घेऊयात. ती अशी स्कूलमधून आलेली होती, तिचं थोडंसं आवरलं होतं, काही आवरलेलं नव्हतं. ठीक आहे म्हटलं बस पहिले. मग तिचं औक्षण करून घेतलं आणि औक्षण केल्याच्या नंतर मग आम्ही मायलेकीने जेवण केलं. आणि छान असे बघा आपल्या आत्ता दिवाळीची अशी पूजा संपन्न झाली आहे. कशी झाली आहे नक्की सांगा बरं का. आणि मग लेकीचं औक्षण झाल्याच्या नंतर मग तिला नमस्कार करायला सांगितला, शुभंकरोती म्हणायला सांगितलं. आणि मग संध्याकाळी पण आपल्याला हे दिवे असेच प्रज्वलित करायचे आहेत असं तसं तिला सांगत होते. दिव्याचं अमावस्या ही दिव्याची का करतात असं तसं तिचं महत्त्व थोडंसं मी तिला सांगितलं समजावून. मग आत्ता इथे बघा माझी सुंदर पूजा झाली आणि संध्याकाळी अशी आपली तुळशीची ही पूजा झाली. असा होता व्हिडिओ. आवडला